हरे जय जय राम
नाव सांगा अगोदर. पुढं म्हणजे गोपचंद महाराज शिंदे यांना बोलतो. दिगंबर महाराज यांचा पेलूर मोठे तालुका विरोहा जिल्हा आपले आहे का तुझे ना जागता साधी वाचा आपले आहे का तुझे ना जागता आपले आहे का तुझे ना
सात्विक दयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत कविता श्रवण अखंड चिंतन विभवाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा तुका मने मन करो जगती सेवा करी माझा बापा नाही पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत कविता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा तुका मने माझा घडव त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वासुदेवा माझी तुकोबाराय गृहस्थी माणसाने कशा प्रकारची भक्ती करावी भक्ती सामर्थ्य कशा प्रकारचं असतं हे वास्तुपाठ दाखवणारा सगळ्याच्या पाठला अभंग सगळ्यांचा ज्ञान असला अभंग ज्याची कीर्तनाकडे पाठ आहे म्हणजे अनुपस्थित आहे त्यांच्या पाठात असला अभंग हा अतिशय सोपा साधा पण गहन अभंग सोपा साधा पण गहन अर्थ अनेक अर्थाचे शलाका या पद्धतीने होणारे हा अभंग पार होत आहे आमचे तुकोबाराय धन्य तुकोबा समर्थ केले गेला अशा आमचे तुकोबाराय जगाच्या पाठीत 3 जगद्गुरु झाले शंकराचार्य ज्या वेळेला हिंदुत्वाची अवनती होती त्यावेळेला 4 दिशेला 4 जगद्गुरु दुसरे जगद्गुरु भगवान श्री कृष्ण कृष्ण म्हणजे जगद्गुरु तो देवच आहे हे पहा कृष्णाबद्दल जेवढं बोलावं बोलून शिल्लक नाही तर श्री कृष्ण रंगात साऱ्या रंगोली रंग माझा वेगळा गुंत्यात साऱ्या गुंतुनी पाय माझा मोकळा अशा सर्व रंगात रंगाला तो श्रीकृष्ण कारण
कोणतं चित्र घेतलं कोणतं घेतलं तर स्वतःला काहीच एवढं नाही, स्वतः एकही शस्त्र हातात न धारण करता सगळे काम योग्यरित्या पार पाडले. म्हणजे असा भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आणि आमचे तुकोबाराय जगद्गुरु. जगद्गुरु तुकाराम भया या मृत्यूलोकात जन्मणारा प्रत्येक 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 जीव म्हणजे ते जे जन्मणारा प्रत्येक जीव कुत्रा मांजर साप विंचू काय काय सगळे 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 एक दिवशी मरणार, एक दिवशी सगळे सगळे जाणार आहेत. पण जगाच्या एक आणि एकच शूर वीर मर्द होऊन गेले तर आणि ते म्हणजे तुकोबा आहे. संपूर्ण जग काळ संपूर्ण जगाला खातो, पण त्या काळाच्या माथ्यावर आमच्या तुकोबारानं पाय दिला, आम्ही माथा दिला पाय. असे आमचे तुकोबाराय जगाला संपूर्ण जगाला काळ खाणारा पण त्या काळावर मात करणारे आमचे तुकोबाराय. वैराग्यवंत तुकोबाराय, शांत श्रीमंत संत असे माझे तुकोबाराय. या आपल्या आजच्या अभंगात सांगतात की जे माणसं आपल्या हिताला जागे असतात माऊली जगातले सगळेच माणसं असं मानतात की मी माझ्या हिताला जाग आहे. भौतिक जगातले सगळेच माणसं असं मानतात की मी माझ्या हिताला जाग आहे, मला माझं हित कळतं, मला माझं हित कळतं. पण हित म्हणजे काय, हित हेच अगोदर चुकत. त्यांच्या नजरेतून हित वेगळे पण खरं हित कोणतं हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण करा रात्रंदिवस रामकृष्ण 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 म्हणून हे खऱ्या अर्थाने हित आहे. पैसा कमवणे हित नाहीच, पैसा कमवणे हित नाहीये. काय 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 आपण कमवतो, काय कमवतो पण काय तूने जो कमाया है काहीच कामात नाही. सगळं सगळं खाली हाताचे म्हणून आपण फक्त राम नाम राम नाम फक्त नामस्मरण केलं पाहिजे. आणि तुकारासारखी जे माणसं आपल्या हिताला जाग येतं त्यांचे माता पिता स्वतःचे येतं धन्यवाद. अगोदर माता पिताला धन्यवाद देतो, अगोदर आई वडील धन्य येतं आणि आई वडील धन्य नंतर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्यांच्या पोटी येणारे मुलं. लक्षात ठेवा माता नामला तुला जनाबाई मुक्ताबाई आपल्या माझ्या ओटी असेल तर माझ्या मुलाच्या मुलीच्या ओटीचा विचारणार. म्हणून जे माणसं आपल्या हिताला जाग येतात, जे माणसं आपल्या हित शोधतात, आपल्या हितात नामरत राहतात, अशा माणसाचे मुलं बाळ कशाला कन्या पुत्र सात्विक होतात. कशामुळे साधन कोणतं आहे गीता भागवत ते नामस्मरण सतत नमस्कार. जगायचं कसं, मरायचं कसं, स्वतः ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं आणि ज्ञानाचं आकारात रूपांतर कसं करायचं, उपयोजन कसं करायचं याचं जे ज्ञान आहे तर असे माणसं धन्य असतात. आणि असे माणसं खरंच साधू संत माणसं येतात आणि तुकोबाराय सांगतात की ह्या माणसाला मी शरण जातो, ह्या माणसाला भेटतो, अशा माणसं मला सेवा करायची संधी भेटली तर मी माझं अवभाग्य समजतो. अशा प्रकारचा अभंग ग्रस्ताश्रमी माणसाने कसं राहावं आणि आपला परमार्थ कसा साध्य करावा हे सांगणारा हा अभंग अजून पार मिळतो.
जागर नाम महोत्सव, बरोबर, कोजागिरी निमित्त असलेला जागर नाम महोत्सव तीर्थक्षेत्र पेनूर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. माऊली महाराष्ट्रात प्रत्येक नाम आज तर प्रत्येकात नाम महोत्सव चालू आहे. या ठिकाणी या नाम महोत्सवामध्ये आपले आमचे जोगदार महाराज यांची अगोदरच आम्हाला ओळख होती की पंढरपूरला कीर्तन होतं माझं. आमच्याच गावचा मठ आहे बघा, बाबूबाबांचा मठ आहे, विनोदी महाराज जोगदार, त्यांच्या मुलगा आता काका, त्या मठावर कीर्तन सभा मिळाली. आणि खरं सांगा आपलंच गाव आपलाच मठ आणि ज्यासाठी मी जीवन ते सध्या आता ते माझे पांडुरंग परमात्मा यांच्या नगरामध्ये सेवा करायची संधी भेटली. मला खरंच अलौकिक असे आनंदाचे अनुभव आले. पांडुरंग महाराज चौकदार यांना नमन करतो. आमचे पांडुरंग निवृत्ती महाराज गवते त्यांनाही नमन करतो. कारण सगळे माऊली लक्षात ठेवा, मी कोणाचंही नाव ओळखत नाही आणि आपण बहुतेक आयुष्यात पहिल्यांदाच भेटतो आहोत. हे महाराज एक सोडले तर मी कोणाला नम्रपणे आणि चांगल्या अर्थानं मी नम्रपणे ओळखत नाहीये. दिगंबर महाराज पांचाळांचे आमचे मृदंगाचार्य महाराज राहुल महाराज देशमुख आपल्या चरणी नमन व्यक्त करतो. आणि आमचे गोपीचंद महाराज शिंदे खानापूरकर, कारण हे खूप ज्ञानी इथं खरंच ज्ञानी खूप आहे. तर आमचे रघुनाथ गुरुजी परभणीकर यांचे निष्ठावंत, फारच निष्ठावंत असे आहेत. आणि मी त्यांच्या मनानं खरंच काही नाही वाटत. उलट माझ्या कृपाने उभं राहावं ही म्हणजे माझी खरंच मात्र नाही. पण त्यांचं कसं आहे की मला माहित नाही, पण प्रेम आहे. ज्या भागाकडे सप्ताह असत परभणीकडे समजा, तर त्यांची मानसिकता की सरांनी मला सांगावं की मी कीर्तन सर्वांना येईल. हे माझ्यावर प्रेम आहे, वारकरी संप्रदायाचं प्रेम आहे. मला खरोखर गुरुस्थानी असलेले आमचे गोपीचंद महाराज शिंदे खानापूरकर यांना खरंच मनपूर्वक नमन करतो, माऊली नतमस्तक होतो. आमचे ज्ञानेश्वर महाराज गवते चेरवण साहेब यांच्या चरणी नतमस्तक. कारण आपण किती पुण्य करतो, आपण किती रात्रंदिवस भगवंताच्या प्रत्यक्ष अभ्यास करतो. श्रीमंत असणारे आणि शांत असणारे आणि संत असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज गवते यांना मी नमन करतो. पांडुरंग महाराज गवते आपण बोलू सुरुवातीलाच बरं का. याशिवाय सुरेश महाराज कलगुले त्यांची भगवंताबद्दल आमच्या विठ्ठल रुक्मिणी माता, आमचे तुकोबा ज्ञानोबा हनुमंतराय यांच्या चरणी असलेली सेवा निश्चित त्यांना मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम भोगीला जीवखानी हे वास्तव सत्य आहे. ज्ञानोबा मारुती गवते याशिवाय आमचे विनेकरी गोविंदराव पाटील महाराज यांना नतमस्तक होतो. बरोबर आहे ना, चुकल्यावर सांगा माझं. आत्माराम महाराज गवते आपले पोलीसपती महाराज. याशिवाय माझे सर्व ज्ञानोबा तुकारामबाई मुक्ताबाई हे नाव घेतले इतकेच नाही समजता, तर माझ्या ठिकाणचे सगळे ज्ञानोबा तुकारामबाई मुक्ताबाई आपल्या चरणी नमन व्यक्त करतो. याशिवाय खरे माझे अधिष्ठान ज्यासाठी उभा आहे मी त्या घरी पाहिलं, गवती माझ्या घरी पाहिलं, आमच्या मंत्र्या माझं दिसले. मला खरंच समाधान वाटला, आनंद वाटला. इथं पाहिलं मी माझे मातृमात दस्तापूरकर, कारण हे आज मी उभा आहे फक्त मातृमात दस्तापूरकर त्यांची मला सेवा करायची संधी भेटली. 5 वर्षे संधी भेटली, कारण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे मोतीराम महाराज, याशिवाय माझे हनुमंतराय, पांडुरंग परमात्मा हे सर्व माझे, कारण हे माझे दाखवलं हे पगडे ज्ञानोबा. आता मी जिवंत आहे फक्त माझे ज्ञानोबा तुकासाठी, वारकऱ्यासाठी, फक्त वारकऱ्यासाठी जिवंत आहे, नाही 100% मेल्यासारखं. श्रीमंताची माता जगदांबा
माता चंद्रभागा या सर्व चरणी नतमस्तक दिन होतो आणि फाला माऊली माझी ज्ञानवती वारदानाबाई तुकाबाई महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाई जिथं कुठे माझ्या ज्ञानवतीचा जय जयकार असतो, जिथं कुठे अखंड नाम सत्ता सोहळा असतो, शिवनाम सत्ता असतो, तर धर्म संकीर्तन कोणते माझा असा अट्टहास काहीच नाही की हेच असावं तेच असावं. ज्या ज्या काही धर्म कार्य म्हणजे कोणते असो, हिंदू धर्माचे कोणते असो, याच्या शाखा आहेत, ह्या शाखाला माझा 1% विरोध नाही, माझं प्रोत्साहन जे असेल ते. तर त्या धर्म कार्याला माझा 1 रुपया लागावा हा माझा रोल असतो. महाराष्ट्राचं एखादं गाव शिल्लक असेल, एखादा तालुका ज्या तालुक्यात 1 रुपया आपला गेला, एखादा तालुका असेल शिल्लक, वर्धा, वाशिम, समुद्र, काही या ठिकाणी नामघोष सप्ताह आहे, या ठिकाणी चिंतन आपण आहे, या ठिकाणी कोजागिरी निमित्त आपण नाम चिंतन सोहळा आयोजित केला आहे, कीर्तन ठेवला. या ठिकाणी 2 रुपये जावे हा माझा रोल आहे. इतके कार्यकर्ते मंडळ असतील त्यांनी यावर प्रसाद घेऊन जावं. नाही ते माझं दररोजचा भाग आहे. वेगळं वाटणं शक्य, पण मला दररोज काम आहे, हे दररोज काम आहे. आणि जिथं मला खत असतात ते जवळपास त्या गावात मला कोण ओळखत नसतं. फक्त युट्यूबला ऐकून मला कोणी समजून 16 मिळतो आणि एकदा मिळालं तर हमखासपणे सातत्य राहतं. हे मांडवाळीपुरं आपलं काहीच नाही. म्हणून रामकृष्ण म्हणजे पर्याय मावली हे बघा, ह्या भागाचे असेल ते मला काय, माझं काही अडचण नाही. माझं असं म्हणणं नाही रामकृष्ण मला, पण माझ्या नसा फक्त रामकृष्ण भिनलेले ते मला पटपट तेच येतं. मग तुमच्या असेल जे म्हणा, आता आपण तेच येणार आहे पटपट, पण तुमचं बघून घ्या. तुमचं असेल तर नसं हे असं हेच राहते, काही अडचण नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणजे माऊली हे आपण फक्त लक्षात घ्यायचंय की मी कोण आहे, आता कुठे आहे आणि मला जायचं. आता जर एखाद्याने विचारलं तुम्ही कोण आहे, तुम्ही सांगता की मी 3 गावचा आहे. आता कुठे येतं काय कुठं जायचंय मला गरजेच नाही. हे माऊली 100% खोट आहे, चुक आहे. अहम ब्रह्मास्मी, मी पांडुरंग परमात्म्याचा अंश आहे. आता या मृत्यू लोकात आलो आणि मला माझ्या पांडुरंग परमात्म्याचे ज्या कामासाठी आलो, त्याच ज्या कामाला मी आलो ते काम मला परिपूर्ण करायचंय. आणि ते काम न करता इतर काम मी करेल तर काय उपयोग नाही. देवे दिला देह, माझ्या पांडुरंग परमात्म्याने देह मला दिलेला आहे. ते कशात आहे, फक्त मला भजनापुरतं दिलेलं आहे, दुसरं काहीच नाही. मग माऊली ज्या कामाला देह दिलाय तेच काम परिपूर्ण करणे, बाकी इतर काम ते होत राहतात आपोआप. संसार आपोआप होईल, परमार्थ करावं लागेल. संसार तुम्ही काय नाही केलं आपोआप होते काय करायची गरज नाही, काहीच नाही तरी होत राहतं. पण परमार्थ माझ्या एक टोबाचे नाम 88 मुद्दा म्हणून नाम घ्यावा लागल.
माऊली जगात एक तरी शाळा अशी आहे का बरं? एक तरी शाळा आहे का ज्या शाळेमध्ये शिव्या शिकवलं जातं? शिव्या कळतं पण मुलांना मुखपाठ येतात. आमच्या भागात जनाबाई मुक्ताबाईला सुद्धा मे महिन्यात हापशावर त्या मुखपाठ शिव्या असतात. मुक्त उधळण न शिकवत शाळा नसताना पण रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था असते आपली जागोजाग असतात. आपण माणसं घडवायचं काम करू म्हणून रामकृष्ण आपण बोललं पाहिजे, सतत बोललं पाहिजे. आणि कीर्तन हे साधन माफ करा म्हणजे असं नाही कर प्रश्न पांडवाच्या मनात आहे. पण माझं काय गोष्टी ठरल्या काय रोज बघ काय कीर्तन हे साधन हसी मजाकचं नाहीच. आत्मचिंतन करायचं एकमेव माध्यम कीर्तन श्रवण करणे. कारण एकाच कीर्तन आपला उद्धार झाला पाहिजे. ब्रह्मभूत काय आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीच. माऊली आता आपण 100 कीर्तन 200 400 500 कीर्तन ऐकले तर आणि त्याच्या खूप माझ्याच्या 1000 पटी विद्वान माणसाच्या मुखातनं आपण श्रवण केले. पण मी पामर विषयी मी अज्ञानी वेड्यामुळे थोडंसं ऐका. तुमच्या जीवाचे तुम्ही मारेकरी होऊ नये असं वाटत असेल तुमचे स्वतःचे तर थोडस समजा आणि बरं वाटलं आचरण करा. नाही वाटलं तर प्रारब्ध आपलं प्रार्थना आपलं नशीब आपलं कोणाच्या कपड्याला कपडा घातलं काय काही आढळलं नसतं. माझा कीर्तन करायचा हेतू इतकाच आहे मला माझा उद्धार करायचा. तुम्हाला ज्ञान द्यायचा हा माझा हेतू नाहीच. फक्त मला उद्धार करायचा आहे. आणि माझे परमात्मा मला माहिती आहे देव इतका चालाक आहे. मी खूप विचार करतो इतका चालाक आहे इतका चतुर आहे. चतुर तो हे पकडे. आपण रामकृष्ण सर्व हे करायचं. फक्त रामकृष्ण म्हणत आपला उदाहरतो आणि प्रत्यक्ष देवाकडे गेला तर देव आपला मोक्ष देईल तर देव पाऊल नाही सांगत नाही. देव आपला हवाय पांडुरंग मला हवाय ते साधू संतांच्या माध्यमातून गेलं का तर शेवटी देव भेटतो. आपण संतांच्या आश्रम गेलं का तर आपला उद्धार होतो. संतच आपला खरे संतच आपल्या मार्ग शिकवतात. कारण हरी प्राप्तीशी करावे संतांचे ते उद्धार
जे माझं चुकलं असेल कीर्तन संपल्यानंतर उद्या परत तुम्हाला जे वाटेल जे चुकलंय का ते मला सांगा. तुमचा आदेश शिरसावंत मारेल मी, त्यानुसार माझं परिवर्तन करेल. कारण मला माझं उत्तर करून घ्यायचं. आता पाठीमागे चिकन लागला असेल मला दिसणार नाही. कोणतं सांगितलं कळलं की मला चिकन लागलं पाठीमागे मला दुरुस्त करता येईल. आणि जर मला नाही कळालं तर ही चूक मी बार बार करेन. म्हणून हातून खरंच विनंती बा, मला असं वर देखला बोलतात नाही बरं. ज्या खरंच माझं खरंच असते असं ते थोडा एक मला असं प्रकाश मला स्वधर्म कळत नाही बोलता येईल. अजून आता पाकिटावर मोबाईल नंबर आहे, 2 पाकिट आलेले. अजून 1-2 माझ्याकडे मोबाईल नंबर आहेत माझे. कृपा करून मला सांगा की मला तुम्ही इथे असं करा तसं करा, तर मी विचार करेन आणि मी माझा रस्ता बुद्धीला विचार करेन. मला पटलं तुम्ही अजून रस्ता बदलेल, जेणेकरून मी लवकर माझ्या पांडव परमेश्वर कृपेचं होईल इतकंच मला करायचंय. नाही मग दुसरं काहीच नाही. खाला आपण आपल्या इतराला जाग राहील पाहिजे. जागता म्हणजे जागता असं बघा की रात्री जे गोरखवले असते जागता म्हणजे डोळ्यात ते भ्रम जागा राहणार. आपल्या इतराला जागा असतो, सजग असतो. आपलं हित बार कळतं, हित कळतं आणि हित कळायलाच पाहिजे आपल्याला. फक्त आपलं ग्रहितक चुकलं, ग्रहितक चुकलं की सगळं चुकतं. म्हणून माझ्या कीर्तनाची ग्रहितक डोक्यात ठेवायचे की मला माझ्या कीर्तनात कोणाचाच कधीच उपमर्द करणं माझा उद्देश नाही, तो माझा रोल नाही. जगातल्या कोणत्या माणसाने कसं वागायचं हा त्याचा प्रश्न आहे. माझं असं म्हणणं नाही, मी असं माझं कुठलाच रोल नाही, तो असं वागत तसं काय करतो मला. फक्त मला माझं सुटून घ्यायचं. म्हणून आपण रामकृष्ण नाम कमायचे आणि रामकृष्णाला आपलं हित केलं. माऊली देहाच्या गावाल्या मी देहाच्या गावाला आलेलो, हे मृत्यू लोक आलेलो. हे पा हा स्थूल देह दिसायला हे पक्क आहे की माझा जन्म झाला. आणि जे जन्माला आलेला आहे ते 100% नासणारे जाणारे. उपजिते नासे जे जन्माला आले ते 100% जाणारच आहे. आणि जे जाणारे पुन्हा दुसरा जन्म घेणार, 3रा 4था 5वा जन्म घेणार. लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर पाल इंगळे असते ते सापात लहान असते इंगळे ते काही सगळे म्हणजे दहापट बरे उपजला प्राणी आहे
मनुष्यानं आपलं हित साध्य करून घेतलं पाहिजे. जर मी माझं हित साध्य नाही करत, रामकृष्ण 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 नाही म्हणत, तर माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर दहापट बरे ते यासाठी बरे तर माऊली डुकर मांजर कुत्रे साप वगैरे वगैरे त्यांनी मनुष्य जन्मात केलेलं पाप हे जन्म घेऊन खेळायला लागले. मनुष्याने जे पाप केलं का ते पाप मनुष्य इतर जन्मात खेळायला येतं. आणि मी मनुष्य ज्याला आलेलो आहे पुण्य कमवायला आलेलो आहे पण मी पाप करायलो, मग माझी कुत्रे डुकर 10 फूट टाकायचं नाही. अहो मी 2 लेकर मला 3 लेकर मला डुकराला 10 20 लेकर पशुकाय पाप पुण्य पाप जरी केलं त्याला पाप लागत नाही बरं का. पण पुण्य केल्या पुण्य लागतं. पशुनं पुण्य केलं का पुण्य लागतं. आता इथं बेलपुरी गेली, आता पाठीवर झोपले तर ते देवापाशी आले तर त्याची भक्ती असो का नसो, त्याचा भाव असो का नसो, हे पा भाव भोळा आहे, ते भोळ्या भाव आले तर त्यांना पुण्य वाढायला त्यांचं असो नसो भाव दृष्टी पाहिजे म्हणजे कुत्रे म्हणत असेल कशावर त्याच्या पुण्याचा भाग म्हणून ते आहे. तर म्हणून रामकृष्ण म्हणायचं रामकृष्ण रामकृष्ण आपल्याला पर्याय नाही. आपल्या उद्धाराचं एकमेव साधन एकमेव चिंतन करा, नामस्मरण करा, श्रवण करा, भागवत कथा श्रवण करा, रामायण असेल काय जे असेल तुमची ज्यावर श्रद्धा आहे ते श्रवण करा. जी तुमची भावना आहे ते तुम्ही जप करा, नामस्मरण करा, काय करा कामामध्ये काम काही तुम्ही काही काम करा, काही काम करा, रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही तुझं ठरवा म्हणा. पण म्हणा म्हणजे हे जर म्हणलं तर तुमचा उद्धार होणार नाही. काय जन्माला आलो ते सॉलोमन ग्रँड नावाचे फिल्ड झाले आम्हाला 1982 ला काहीतरी इंग्लिशला फिल्ड होते. ते सोमवारी जन्माला, मंगळवारी वाढला, बुधवारी मोदी झाले, पुन्हा बुधवारी मुलात लग्न झालं, पुन्हा ते मुलगाचं लेकरू झालं आणि पुन्हा रविवारी काय केलं इथे काय केलं आपण हे लक्ष गमावली. पैसा धन दौलत कमवणे हे नाहीच.
काळाचं आहे. बाबा तुम्ही काहीच नाही. जसं मी अखंड अण्णा सत्ता सोहळ्याला का नामस्मरणच्या घेता 2 रुपये देतो, तसं मला जर वाटलं की 1000 रुपये दिले माणूस वाचू शिकेल असं वाटलं, सर बुद्धीला असं क्लिक झालं तर त्या माणसाला 1000 रुपये दिसतो. ते माझ्या गावचं नाही, ओळखीचं नाही, नाव नाही, मला जात नाही, मला कोण नाही, मला कोण नाही, फक्त मला एकच माहिती आहे, हा पांडुरंग पांडुरंग नाही, दुसरं कोणीच नाही. म्हणजे लक्ष ठेवा माऊली, मी गेल्यानंतर पैसे म्हणजे कागदच आहे. म्हणून रद्दी व्हायच्या पहिले माऊली या द्यायला नटवायची गरज नाही. हे आमच्या बदलाचा छान सांगतो बघा, हे देह नाशिवंते नाचकाय कुडकाय कुचकाय या द्याचं माया ममता लोक नको नको नकोच. मुळा देह नाशिवंत आहे, याचं काय खरं नाही. म्हणून आपण रात्रंदिवस रामकृष्ण म्हणून आपला देह पावन करून घेतला पाहिजे. या जगात आपलं कोणतं आपण चांगलं वागलं
ह्या देहावर आवरून राहूच नको. नाचकार पुस्कार तू फक्त पांडुरंगाला शरण जा, पांडुरंगाशी तू हो. याचं तुझं खरं इथं ह्या संसारात काहीच फायदा नाही. म्हणजे आपण रामकृष्ण म्हणजे सतत नामस्मरण केलं, सतत सतत शिंक जांभळी खोकला इतका वेळ लागेल आपला. आता जवळपास 8 घंटे 6 घंटे 5 घंटे रामकृष्ण आपले गप्पा मारून आपला संवाद नाही. पण बरं नको वाईट नको काय नको, फक्त एकच आहे श्वास चालू आहे रामकृष्ण मंत्राचं. कारण मला जेवढे पांडवांना श्वास दिले तर 1 लाख 2 कोटी 3 कोटी जे दिले तर त्या शेवटच्या श्वासापर्यंत रामकृष्ण 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 म्हणायचं. आणि जेव्हा शेवटचा श्वास असेल हे रामा करणे का म्हणजे भजन आणि आमचे शिंदे महाराज खानापूर खरंच असं खऱ्याच आणि खरंच भजनाची निष्ठा असणारे खरे खरे अशा प्रकारचे हरिभक्त पळे आमचे शिंदे महाराज असे पाळतात. तुका म्हणे येते तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण फक्त भजन इतकंच बघा. रामकृष्ण ठीक आहे ते समजून घ्या. रामकृष्ण रामकृष्ण भजन करतो कोणत्या अभंगात काही म्हणा हे रामकृष्ण म्हणलं तर आपण दुसरं म्हणत उत्तर
माझे माता पिता. माता पिता अशिक्षित लोक असतात घरात अख्खी जिंदगी, पण त्यांनी जे कर्म केलं ते कर्म अत्यंत परमेश्वराची भक्ती समजून कर्म केलं आणि त्या कर्माचं फळ का असणार. आज या ठिकाणी रामकृष्ण आपण आपलं उद्धार करायचं. मला ते ज्ञान थोडं झाले माता पितानं दिलेलं की ते ज्ञानाचं खरंच मोठे उपकार ते पाळतात. म्हणून तुकोबारा अभंगाच्या प्रथम मी आई वडिला सेवा केली तर पांडुरंगाचा दर्शन नाही घेतले धक्त. आई वडिला सेवा केली का तर आई वडिलाच्या चरणाजवळच मला पांडुरंग परमात्मा आहे तर पंढरपूर नाही घेतले धक्त. कारण मुळात ज्याच्या दर्शनाला मी जाणार आहे पंढरपूरला तिथं कशाला उभा आहे. पुंडलिक रायाच्या आई वडिला सेवेचं फळ आपण इथं जर पांडुरंग आई वडिला सेवा केली तर हेच आपले आई वडील, हेच आपले जोपर्यंत माहिती. म्हणून आपण रामकृष्ण पर्याय नाही. आपलं इथं आपण ठेवलंच पाहिजे, प्रत्यक्षात ठेवलं पाहिजे. मी प्रत्यक्षात विचार करतो की आता दिवशी काय ना मी आज घरी किती कमवले, उद्या किती कमवणार आहे, काल किती कमवले. जसं की चिंबूस माणूस, चिक्कू माणूस एक रुपया घरात जोडून रुपया ठेवतो, 1 रुपया ठेवतो. तसं नामस्मरण सतत रामकृष्ण. आता आमचं घर सर्व भावे व्यावडे चमडी जाय मग दमडी ना जाय. पण उपयोग नाही मावली आपण रामकृष्ण. कारण आम्ही जवळपास 6 घंटे 7 घंटे 8 घंटे कीर्तन ऐकतो. अर्धे कीर्तन माझं ऐकतो, काय चुकलंय मी समजून घेतो. आणि रामभाऊराव महाराज, चैतन्य महाराज, इतर मोठे मोठे महाराज कीर्तन ऐकतो मी. मला अजून काय घेता येईल, मला सुधारायचंय. आजही मी विद्यार्थी आहे, आजही परीक्षा द्यायला मी माऊली. मी 7 विषयात एम.ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पुन्हा दुसऱ्या विद्यापीठाची मराठी आणि पुन्हा डॉक्टर आहे. पण आजही परीक्षा, आताही परीक्षा देणं चालूच आहे. परीक्षा इतक्याच आहे की फक्त आपल्या ज्ञानाची उजळणी होतीये, अभ्यास अजून अभ्यास होते. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. म्हणून आपण रामकृष्ण म्हणायचे. दुसरं तिसरं काय अजून एक मला मुद्दा सांगतो. जसं मी डॉक्टर म्हणलो तुम्हाला 7 विषयात एम.ए. म्हणलो, तसं मी 10वीला नापास झाला. प्राणी 1983 मध्ये 10वीला इंग्लिश मायबाप केले. 12 महिने
1200 रुपयात एक वर्ष लोक सार घातले. तर आई वडील मजूर होते, मग त्याला डबल झालं एक वर्षभर आपलं पोर कामाला होतं. सालाची 1200 रुपयाला लग्न संपलं. बाया संघ रोजगार खूप गेलं अर्धा दिवस बायाला 10 करून मला 5 करून हे होते इच्छू असते कसं करायचं किती विषयाला उचलला तर लवकर ते दुरुस्त होतात, पुन्हा ते टवटवीत होत असं ठाला आपल्या हिताला पण जागत आम्ही प्रत्येकाला वाटतं का मी हित करतो, प्रत्येकाला वाटतं हे पहा येड्या माणसाला वाटतं मी येड आहे म्हणून. तुम्हाला माहित नाही अख्खं जग मला येड म्हणतो, येडपट म्हणतो. तुम्हाला माहित नाही, तुम्ही ओळखीचं नाही तर तुम्ही म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही, कारण जे जे ओळखीचं माझे प्रत्येकाला येडपट यायला काही कळत नाही. कारण माझा रोल आहे 50 लाख मला वारकरी समाजाला खर्च करायचा. 50 लाख रुपये काय केलं तर अजून काय करता. कारण मुला 2 कोटी 4 कोटी 5 कोटी पण आपण थोडं खर्च करू. हे गळायला माझं हे मला माझा स्वार्थ आहे, माझा गळा माझा ढिला करायचा नाही. हे पहा मुलाला पैसे कमवून ठेवणे असा प्रकार नाही. आपण जगातला प्रत्येक बाप मुलाला पैसे कमवून देतो, पण पूत सपूत तो क्या धन संचय और पूत कुपूत तो क्या धन संचय. अगर मुलगा चांगला जन्माला आला तर पैसे कमवून ठेवायची गरज नाही, ते खूप भागून पैसे कमवेल. मुलाला पैसे कमवायची पात्रता तयार करून द्यायची, आपण पैसे कमवून द्यायची गरज नाही. माऊली कोणासाठी मोठे नाटे धंदे कोणासाठी करायचे. दुरात दगड एका ठिकाणी ठेवायचा, गावात घर बांधकाम करायचं, कोणाचं विटा घरी आणायच्या, घरात ठेवायच्या, कोणा दोन दगड आणायचे घरात ठेवायचे, हे त्याचे आणि पुन्हा आपलं भिंत बांधायची, काय करून घ्यायचे. कोणासाठी पाप करायचं. बाप करी जोडे बाप करी जोडे आणि उपास बसल्यावर लेकराची भरती करतो, लेकराची भरती करतो. माऊली खरं बोल का. जगात सगळ्यात मोठं दुःख, जगात सगळ्यात मोठं दुःख आपल्या म्हातारपणी आपलं पोरं एक रान एक रान विकतो आहे, एक प्लॉट विकतो आहे, एक दागिना विकतो आहे, हे आपल्या काना पडत आहे. आणि हे ऐकल्यानंतर इतका त्रास, इतका वेदना, इतका होते की आपण कसं पैसे काय केले. आणि मग खरं आठवतो, खरं मावली मग खरं कळतंय मी किती पाप केले, किती केले, काय हे काय केलं, हे चोरलं काय, कंस चोरले काय, दिवाळी चोरली काय चोरलं काय चोरलं काय. मावली कोणासाठी चोर खायचं, कोणासाठी करायचं. लक्ष द्या, मला वाल्यापाची बायको आवडते. वाल्यापाची बायको मला यासाठी आवडते, वाल्यापान जे काय पाप केलं ते पापाचं अर्धे वाटके होण्यासाठी बाईला विचारलं, बायकोला विचारलं, अगं बाई मी इतके राम केले, इतके मारले, याला मारलं, त्याला मारलं, मी इतकं पाप केले. त्यानं सांगितलं ते आपण ब्राह्मणांना नारद
त्यानं सांगितलंय की अर्ध्या वाटेकडे बायको होईल बापाची. म्हणलं हा मी लाडकी बायको ना, मी लाडकी बायको ना. अर्ध नाही सगळ्याची वाटी होती असं मी त्या नारदाला सांगितलंय. तू सांग अर्धीच वाटी विषय तू. ती बायको छान बोलली, मला आवडलं. म्हणजे महाराज मी तुझ्या संग लग्न केलं. जेव्हा लग्न केलं तेव्हा मी तुझ्या घरी आले. बापाचं नाव मी बंद केलंय, बापाचं आडनाव सुद्धा बंद केलंय. माझं वेळ कसे नाव सुद्धा बदललं असते. नाव वेगळं असते, इकडे वेगळं नाव होतंय. मी बापाचं काहीच नाही. तुमचा वंश तुमचा चालवायला मी. आणि ज्या दिवशी पाणी ग्रहण केले त्या दिवशी बापानं असं मला सगळे लोक सगळ्यांना बोललेले, आधी होती आमची आता झाली तुमची. हो म्हणला, तुमच्या गळ्यात गणकी पडली, तुमची जिम्मेदारी ही. आता मी मराठ्या शेवटच्या श्वासापर्यंत सन्मानपूर्वक माझा सांभाळ करणं नैतिक जिम्मेदारी तुमची. पापाचा पैसा आणलाय तुम्हाला भोगायचं तुम्हाला, पुण्याचा पैसा तुम्ही पुण्य केलंय, अर्ध पुण्य मला होतं. वास्तव सत्य सांगितलं आणि मग डोळे उघडले. बापरे, मग मारा 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 राम 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 का आलं नाही. मारा मारा का आलं तर पूर्व प्राप्त वाल्मिक मारा 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 म्हणून तरले. आणि आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायला काय अडचण नाही. आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायला 100% तरणार आहोतच आहे, तरणार आपण. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. कारण रामकृष्ण रामकृष्ण साधन नामापुरते साधन. सगळे तरी नामानं खूप म्हणायची गरज नाही, सगळेच. यापेक्षा माझं अंतकरण कसं आहे, मी नामस्मरण किती करतो. नामस्मरण करणंच हे लय महत्वाचं घटक आहे. हे बघा महाराज कसं आहे, त्या देवावर तुम्ही जाऊ का, देह 100% खोट आहे, फसवाय. मी खरा कसा आहे फक्त माझ्या आई वडिलांना माहित होतं. नंतर मुलाला शाळेतल्या सर लोकायला, विद्यार्थी लोकायला आणि बायकोला थोडं माहिती मी खरा कसा आहे. आणि ड्रायव्हरला माहित असते मी खरा कोणता आहे, महाराज खरा कसा आहे, वागतो कसा, बोलतो कसा. इथं 10 लोकात तुम्हाला फसवणं लय सोपं आहे, लय सोपं फसवणं. पण ते माझी लढाई कोण सगळे, माझा संवाद तुमच्या संग नाहीये.
पेनूर गावच्या लोकांचा माझा संबंध नाही. तुम्ही माझ्या समोर तुम्ही नाहीतच. माझे दान होतं माझ्या समर्थ, माझे मात्र माझ्या समर्थ, माझी मूर्ती तुम्ही माझ्या मूर्तीला मारत कोणीला माझ्या समोर. तुमच्या गावात तुमचं नाव नाही, गाव नाही, तुझा काहीच संबंध नाही. माऊली आपण सगळेच पांडुरंग परमात्माच्या भेटी मिळाली वाट सगळी. तुमची वाट कोणाची जवळ असेल, कोणाची लांब असेल, कोणाचं मध्यंतरीच वाट संपली असेल. पण आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. माऊली माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई धर्मानं वागतात असं नाहीये. माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागतात तसा धर्म तयार होतो. वडील जे जे करतील या धर्मदेवी येर आचरण सगळं ये राम माझे वडील ज्ञानोबा तुका माझे वडील आहेत. ज्ञानोबा तुका माझे वडील तर ते जनाबाई मुक्ताबाई माझे वडील आहेत. ते जसं वागतात बिनदिक्क डोळे झाकून त्याच्या मागे चालायचं. तुम्हाला अडकाठी तुटत नाही. अडखळा हा आम रस्ता आहे. मोडून या वाटा गेला राजे महाराज दयानिधी संत. माझे ज्ञानोबा तुका ज्या मार्गाने तर त्या मार्गाने डोळे झाकून चालायचं. पुढे गेले त्याचा गोविंद त्याच मार्गाचे. आपल्याला अडचण काहीच नाही, काहीच नाही, काहीच अडचण नाही. पुन्हा पण रामकृष्ण आणि मी जसं वागण तसे माझे लेकरं आपण पाहतात. मग तो पर्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.
आनंद आपण माऊली लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या उडीत आला, तुमची काही भक्ती झाली, तुमच्या शरीरात त्रास झाला ना, तुमची काही भक्ती तुम्ही करता, तुम्ही तिथं बसलात खरं सांगा माऊली तुम्ही 2 घंटे बसायला, मला 10 मिनिटे बसलं हे पाठ ठेवत नाही. तुमच्या पाठीला येणारी कळ माझ्या पांडुरंगाबरोबर मला कळते. उलट तुमची भक्ती ही त्या शरीरात कष्ट विता हे कष्ट का त्याला कळते न सांगता तुम्हाला विश्वांबर परिहार म्हणून देवाला सगळं कळतं. माऊली माऊली मला अभंगच पाठ असावा का? खरं तर आजचा येरडेश्वर ह्या गावाचा काल्याचा अभंग होता. काल्याचं नंतर काय चेंज झाला तर ते म्हणजे महाराज कार्याचं नाही, आता आपलं नाव असं नाव काल्याच्या नंतर सगळ्याकडे होता. हे आता हे घ्या दुसरा तिथं अभंग बदला दुसरा वेगळा अभंग होता, पुन्हा आचार्य आपण पुन्हा चेंज केलं. म्हणजे तिथं मला अभंगच पाठ असा प्रकार नाही हे खाली अभंग दिलेला आहे. हे पण काहीच खोटं बोलत तुम्ही हे अभंग वाचा ज्ञानेश्वरी हे आपण आजचा आपण होता पण पुन्हा आचार्य चेंज करून टाकला सोप असतो. तर आपल्याला अभंग पाठच असा का? मला आपल्याला नाही, मलाच. तर अभंग पाठ असणं फारच 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 प्राथमिक असतं. खरी अवस्था ही आहे की अभंग मी जगला पाहिजे, अभंग मी आचरणात आणलं पाहिजे, अभंगासारखं 100% वागलंच 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 पाहिजे. माऊली माफ करा, आपण पहिल्यांदा आपण आलो एक घरी गेलो, माझा असा रोल आहे, माझी अशी मानसिकता, माझी अशी भूमिका आहे की कोणाचं घरी ताण नको, कोणाचं काय नको, कोणाचं लोक नको, माझी पोटव्याची मला बघता येईल. तिच्या मी पाणी सोडलंय, सोडायला नाही, सोडायला माझ्या क्रिया पूर्ण नाही झाली, सोडलंय की म्हणून नवीन अजून उपाधी कशा घेऊ मी? आता गावोगाव जातो समजा, मग त्याचं प्रेम लागलं, त्याचं प्रेम लागलं, ते माझं घरच कोण व्हायचं. म्हणून नवीन मला उपाधी आता इथं जेवण केलं, तिथं योगावर इथं या रोडला गाडी आता योगानं ते गाव कळता का आम्हाला कळच लोक गाव केलं. मग आचार गावातच शिकलो समजा लोक ते माणसं म्हणजे पेन उरले आणि मग इथं गाडी केली मग जेवण केलं ते महाराज 2 दिवस फोन येऊ लागले, महाराज पुढे कोण त्याला कसं सांगायचं, त्यामुळे 10-12 मिनिटात तुझ्या समोर येऊन तिथं सुरू करू शकतात. 12 मिनिट 10 मिनिट तुझ्या समोर आहे, मला म्हणजे मी अभंग मला पाठ असल्याशिवाय वागलंच पाहिजे. वागणं लय महत्वाचं आहे. आमची जनाबाई फक्त मला माहिती जन्माच्या पहिल्या श्वासापासून ती बाई 30, 40, 80, 90 मृत्यू पावल्यावर त्या बाईला जाळल्यानंतर यातना बाय जनाबाई भगवती बालका हे वाक्य ऐकायला जनाबाईला 30, 40, 50, 60, 80 वर्ष जळा लागलं होतं. हे फार वयाच्या 30ला पाय घसरायचा नाही, 20ला नाही, 30ला नाही, 10ला नाही, 90ला नाही, कोणत्याच स्थितीत पाय घसरायचा नाही. तेव्हा ते पांढर परमात्मा शब्द अक्षर ऐकतो जनाबाई बघितली पडते. म्हणजे मी कसा नेमकं खरं सांगा माऊली, हे बघ तुम्हाला माहित नाही पण एकच आहे, काही पाठ असून नसून फक्त माझ्या तुकारांचे अभंग दिलेला आहे मला, या अभंगाचं 100% पालन करायचं. 100%च अभंग हा कालचा आताच घंटेपूजा पण आपण घेतलं त्या येरडेश्वर गावात. जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये घाला, हट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये दाना,
तुका म्हणे द्रव्ये घेती देती तेही नरकात जाते. हे अभंग मी 99.9% जगतो. आता अचानक कोणी घरी बोलते, अचानक कधी कधी मी बसतो, मला वाटतं मंदिराच्या घरी एखाद्या घरी म्हणजे गर्दी काय हरकत नाही. पण तुम्हाला मला माहिती समजते महाराजांची सेवा सत्कार करणं हे सेवा हे भक्तीचा एक भागच आहे. तुम्ही महाराजांची भक्ती करता, तुमची भावना आहे, तुम्ही अवश्य करू शकता. माझं काही नाही, फक्त माझा नियम माझ्या पुरताच. माझा नियम लोकांना कोण लावायचा अशी माझी गरज, माझा फक्त माझ्या पुरताच नियम आहे. म्हणून मी ज्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी जेवायचं नाही. तुमचं अन्न नको, पाणी नको, काहीच नको, काहीच नको. मी माझा मुका आणला नाही. हार मी जरी आणला असा हार लोह्या समजा पूर्ण होऊन तर तिथं हार घातला असता, माझ्या वागण्यामुळे हाराला 1 रुपया खर्च नको. कारण हिंदू धर्म माझा अगोदर, वारकरी संप्रदाय माझा अगोदर. मग माझ्या वारकरी संप्रदायाला, माझ्या शिवनाम सप्ताला, माझ्या हरिनाम सप्ताला मी पाठबळ द्यायचं का ते वेचून घ्यायचं? ते पैसे घ्यायचे का द्यायचे? मग मी जर पैसे नाही देत, समजा शिवनाम सप्ताह, हरिनाम सप्ताह, धर्म काढला मी नाही देणार, मग दुसरे लोक देणार का पैसे? दुसरे म्हणजे इतर धर्मात ते देणार का पैसे? नाही. माझा धर्म आहे, माझा धर्म मीच सहकार्य केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब. म्हणून आपण रामकृष्णाचं धर्म कार्य करत असताना आपण 2 रुपये दिले होते आणि हेच 2 रुपये आपल्याला हे दोरी दिली करणार आहे. तुम्ही किती मी किती पैसे जपून 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 ठेवले, शेवटी ते नाग घेऊन बसणार. सत्ता संपदा राहील ठाईच्या, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल बाई, पुढे संचित जाईल बाई. तुका म्हणे दैय मान्य, तुका म्हणे दैय मान्य, तरी आता लक्षात आलं. तर आपल्या सगळं जागाच राहणं, आपलं काहीच नाही म्हणून आपण लक्षात ठेवायचं. तुकोबरायला जे सांगितलंय तिथे मी तुकोबरायचा पायी काही ना, मी सांगतो ना माझ्या तुकोबराय सांगतो ना, माझ्या तुकोबरायला मी काय करतो? तुकोबराय हे सांगितलं का आपण वागायचं, आयुष्यात रुपया घ्यायचा नाही. पहिले काळात मार्ग घोडे द्यायचे, घोड्याला वर डाळ घातल्यासाठी भगवानाचे पै काढायचे, टाके द्यायचे, कडू कडबा खाऊ घात पहिल्याला. बाबा दुसऱ्यात तुम्ही खाऊ घाला, दुसऱ्यात ते द्या, माझे ना नाही, फक्त माझ्या पुरतं आयुष्यात रुपया घ्यायचा नाही. जवळ श्वासात चालतोय तो रुपया घ्यायचा नाहीच नाही. जी माझी मिराशी सुद्धा माझा मुलगा त्याच सिस्टीम करतो. आहो भाग्य म्हणजे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक म्हणजे आपण रामकृष्णाचं. म्हणून जे द्रव्य घेतात, मी जर पैसा घेतला कीर्तनाचा तर अगोदर मरणार का जावं लागेल. 1 2 3 4 किती 100 वेळा मरणार का जावं लागेल. आता जेव्हा 10 कीर्तन असतील, समजा 10 असतील 20 असतील, तुम्हाला 20 वेळा नरकात जावं लागेल. पण तुम्हाला वाटते महाराज चांगले झाले, महाराज चांगले, पांढरे कपडे छान छान, काय बुड्डाशी वर गेलं ना, ऊस डोंगा परी रसने डोंगा, काय हे वरला 100% खोट आहे, फसवाय. लय जाऊ वर चालू, तुम्ही वरच्या नका जाऊच नका. म्हणून आपण रामकृष्ण म्हणजे पर्याय नाही, आपण गीता भागवत श्रवण करावं. गीता भागवत
कसं मरावं हे शिकवण्याचं साधन. श्रीमद भागवत कथा. परीक्षित राजाचा उद्धार 7व्या दिवशी झाला. माऊली भागवत परीक्षित राजासाठी नाहीच, भागवत पासाठी. मी 7व्या दिवशी मरणार आहे. मग काय झालं? स्वामी मंदिरांनी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार मी 7 दिवशी 100% मरणार. आणि जगात एक आजही वाईट आहे बरं का. सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे मला एक दिवशी मरायची, पण जागा कोणीच नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे की आपल्याला एक दिवशी मरायचंय, पण सतत कोणीच होत नाही. म्हणून ही सगळ्यात मोठी दुःखाची केसाची गोष्ट असून पाहायला भेटते. आला मला माझा उद्धार करायचा आहे. म्हणून आपल्या रामकृष्ण मला वाटतं आपल्याला पर्याय नाही. आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबा पैशाच्या भांडे पडताच कामा नये. पोटापुरता आपण हे पहा मला किती लागते तरू तरू भिक्षा हाता बसून भिक्षा आणि झाडाखाली राहायचं. जेव्हा मी गावात जात कीर्तन नाही तस मी असं कोण्या गावात जातो माळी घेऊन जातो अष्टगंध बुक्का आणि सगळ्याला माळी अष्टगंध बुक्का फुकट घेऊन टाकायचं. 8 वाजता बीपी शुगर आहे ना, मग ते 8 वाजता जेवण करायचं ना. मग जिथं मला चांगलं घर वाटलं, मला वाटलं ही बाई भजन पूजन करणे असं त्या घरी मालू घरी मागायची, देवी मालू घरी स्वागत आहे. नाही तर मग दुसऱ्या घरी पहिल्या घरी अष्टगंध बुक्का द्यायचं, दुसऱ्या घरी द्यायचं, ते दिलं स्वागत आहे. नाही तर मग अष्टगंध बुक्का द्यायचं, दुसऱ्या घरी द्यायचं, दिलं स्वागत आहे. अष्टगंध बुक्का द्यायचं, नाही दिलं पांडवाची इच्छा आहे सगळ्यात जायचं नाही. आता तू बरं नाही रामकृष्ण म्हणायचं माऊली तुम माझा तुमचा नाही म्हणतो. माझा उद्धार करायला कोणीच करणार नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. मलाच माझा उद्धार करावा लागणार आहे. उलट माझं पुण्य अर्ध बायको घेणार आहे. तिथं मला काय भेटणार नाही, कोणाचं मला भेटणार नाही, कोणाचं भेटणार फक्त माझं सगळे घेऊन जाणार. आपुली आपण करा संसार पडवणे. माऊली जगातले सगळेच साधू संत सोडले का सगळे स्वार्थी मतलबी जनय सुखाचे अंतकाळीचे धाड्याहीन शक्ती नाक डोळे गळती सांडोन्या पळती बाईल म्हणे खरं नाशिले खरं तुका म्हणे मज नवती कोणी एका चकर पाणी वाचून्या. माऊली खरंच कितीतरी कोटीची माल मागताय. मला वाटतं कोणतरी आमच्या घरी आलं पाहिजे. माझी 10 विनंती आहे की आता कोणतरी माणूस पाहिजे मी ते नरेंद्र स्वामी महाराज काहीतरी बघते असं दिसून आलं मला. ते आमच्या भागात येतात, आमच्या गावात आमच्या घराजवळ येतात. जे कोणी असो आमच्या घराजवळ यावं, आमच्या घरी यावं, न सांगता यावं. महाराज न सांगता यायला कळते महाराज नेमकं कसं आहे. सांगून येऊ नका. सांगून आल्या माणूस सांगून होते. मग सांगता तुम्ही सांगून आलं मग मी असे कपडे घालीन, गण लावीन, असं मग फेटा घालीन, टोपी घालीन आणि मग तुम्हाला महाराज हो महाराज हेच ना खरं कसं आहे महाराज. जर तुमच्या गावात याल तेव्हा माणूस आता सारा तुमची माणसाचे काय ते न सांगता आलते ना. मग तिथं पाहते जाते म्हणजे महाराज तुम्ही कशी घरे काय म्हणलं काही त्याची गरज नाही. सरळ रोडवर मेन रोडला हायवे निस्तं बघत चला तिथं 75 फुटा वारकऱ्याची पताक आहे ते घर माझं. मग ते सरळ आते पाहिलं पताका दिसली, मातुराची पताका दिसली, पाण्याच्या टाकीदारात एकदम मेन रोडला आपला माधुराचा रस्ता आहे पातळीचा. रस्त्यापासून इतकं घ्यायचं मोठं कांदा काय सरळ दिसतं घर. म्हणून न सांगता सांगून येऊ नका. मला 10 फूट वाटतं की महाराजांनी कोणी वारकरी लोकांनी कोणी माझ्या इथं घ्यावं, 2दा 3दा यावं, तुमची सेवा करी मला खरी संधी भेटली पाहिजे.
जवळपास 18 प्रकार दिले आमच्या घरी येतात. साईबाबा दिले येतात, अंतिधार येतात, नंतर आशा दिले येतात. मला ते सेवा करायला मला आनंद वाटते. कारण आमच्या चहा पाणी आंघोळ आणि विशेष म्हणजे संडास सोय. शहरातला दोष आहे बाया गोड गोड बोलतात, बिस्किट देतात वारकरी बायाला शहरातल्या. पण त्या बाई जर म्हणा वारकरी बाई म्हणली त्या बाईला मला सकाळची वेळ तळायला जायचं, ती बाई अनसुनी करते. ऐकून नाही का नाही टाकून दुसरं सेवा तुम्हाला काय हवं का आपण केलं का हे केलं का. पण त्या बाईचं प्रमाण ऐकून घ्या गण्याचं प्रमाण करू ना. मी एक त्या सांगतो तुम्ही संडास जायचे का जा 10-12 संडास जा. जरी शी बाहेर पडली तर मी समर्थ आहे, मी दुरुस्त करतो. हे पण तुम्हाला बिस्किट द्यायचं तितकं महत्वाचं का, चहा द्यायचं तितकं महत्व का, त्यापेक्षा शी दुरुस्त करणं महत्वाचं पहिलं आपलं. बघू तिथं माझी खरी परिषद मी नेमका खरं कसं आहे म्हणून आपण रामकृष्ण म्हणते तुम्हाला काहीच नको काहीच नको काहीच करू नका म्हणून तुकोबाला सांगतात की त्याची मी सेवा करेन. तुका मन मान
हिता द्वासी जागता धन्य माता पिता जयाची महाराज आपलं कीर्तन संतांतर अष्टगण मुक्का गणगोळीत लहान कृष्णमालिका मोठी ही 4 वस्तू एक वस्तू मोफत असते म्हणून ज्याला इच्छा असेल त्यानं कंपल्सरी कोणाला नाही ज्याची इच्छा असेल ते घेऊ शकत असतात म्हणजे अष्टगण मुक्का गणगोळी लहान माळ आणि मोठी माळ यापैकी एक असते आणि माऊली कोणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करू नका माझी अजून तेवढी पात्रता नाही इथं आहे तोपर्यंत महाराज आहे खरेपणा सांगतो कारण मी अजून पांडव परवाशी एकरूप झालो नाही जेव्हा पांडव परवाशी एकरूप होईल तेव्हा काही दर्शन घेतला काहीतरी ठीक मी पाहतो अगोदर तुम्हाला नजरेनं पाहतो समजून घेतो नजरेतून असलं असेल समजा पण दर्शन घ्यायचा कोणी प्रयत्न करू नका काही नाही मी साधावा तुमच्या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हा जीवन फक्त बोलण्यापुरतं शब्द नाही आता भविष्यात कधी जर आलो मी तुमच्या वाचता रिकामा आलो म्हणजे यातला आलो तर विचार दिवशी कीर्तन राहील भजन राहील बरं काय तुला कीर्तन साफसूफ करायचं सगळं काम मला हे आवडतं जसं भजन प्रमाणे तसं हे साफसूफ करणं मी माझ्या घरी घरी करतो तारक मंदिराला करतो ती सेवाच आहे म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्णाचं कोणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करत नाही माऊली आपण म्हणताना तुकाराम महाराज अभंग ते महाराजांना आपण घेतलाय कोणता काय काय बोलतो अभंगाजवळ थोडंसं गेलं नाही असं वाटणं शक्य आहे पण माऊली मी खूप अज्ञानी आहे मला गायला चांगलं तर 0 आहे काय तुम्हाला कळतं मला कोणत्या स्टेपची गायनाचं काही चांगलं नाही उभं तुम्ही ढकलं म्हणून ढकलंय माझं कीर्तन म्हणजे गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी महाराजांच्या कृपा कीर्तन असतं मी फक्त निमित्त मात्र असतो माझं काहीच समज म्हणून रामकृष्ण रामकृष्ण म्हणून मी अभंगाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा जे चांगले ते माझे मार्ग महाराजाचे माझ्या मोतीराम महाराजाचे माझ्या रंगनाथ पर्वतीकरांचं आहे जे वाईट खरं तर सगळं चुकलं असणं शक्य बरं चुकलं ते माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून आईच्या मायाच्या ममतेला जे आहे ते परत घ्या आणि जे चुकलं असेल ते माझं आहे ते चांगलं आहे ते तुमच्या कृपा सहकार्य एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो
एक मत करा 12 वाजले का पावणे 12 वाजले की पूजा करायला एकच आरती होती हा. एक जण म्हणाले थांबा मग आरती करून द्यायची बस करायची आरती करून घ्या महाराज आरती जोडली आहे काय इकडे आरती एक माणूस थांबू द्या जरासं. पूजा करा ना आरती करा सोयीच्या होते महाराजाला पूजा करून देवी निर्मला जय जय चालूच